गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषणे मज द्यावे कसाय राहावे. गेल्या 2 दिवसांपासून आपण पसायदानाचं चिंतन करत आहोत. प्रवचन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम पूज्य संत दासगुरु महाराज, पूज्य आप्पा, पूज्य वसुताई आणि सर्व श्रोत्यांना मनोभावे साष्टांग दंडवत करून आपण आजच्या सेवेला प्रारंभ करूया. काल आपण काय पाहिलं हे आपल्या लक्षात आहे. काल मी सांगितलं होतं की तुम्ही तरी विचार करून या. 2 मिनिटात बघूया काल काय पाहिलं. कसं एखादी कुठली पण आपण सिरियल बघतो मालिका, तर त्याच्यात कसं असतं, एक मिनिट तरी आधी काय झालं ते दाखवतात आणि मग नवीन तिथून सुरू होतं. तसं दररोज आपण काल काय बघितलं हे बघून मग पुढे जाऊ. म्हणजे त्याच्याने काय होईल, एकतर मला पण लक्षात येईल काय काय काल काय झाले ते, आणि आपल्याला सोपंही जाईल. पहिल्या दिवशी आपण पसायदान ही एक मागणी आहे आणि ती माऊलींनी मागितली. मागणी मागावी का हा प्रश्न आपण स्थापित केला पूर्वपक्ष, आणि त्याचं निराकरण पण केलं की मागणी मागावी पण माऊलींसारखी मागावी. त्यानंतर माऊलींनी ओळखलं की माणसांचा स्वभावच आहे मागणं, मग कसं मागावं हे त्यांनी सांगितलं. दाखव म्हणून मागणी मागावी. काल त्याच्यामध्ये पसायदान हे एक प्रकृष्ट प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेचे आपण 4 अर्थ बघितले. प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्टेभ्यः अर्थना, प्रकृष्टानां अर्थना आणि प्रकृष्टाचासव अर्थना च इति प्रार्थना, असे 4 अर्थ बघितले. श्रेष्ठांनी मागितलं, श्रेष्ठांकडून मागितलं, श्रेष्ठांसाठी मागितलं आणि श्रेष्ठ मागितलं. काल मला एक खूप आनंद झाला. काल मी एक वाक्य सांगितलं बघा बोलताना की इथं असा एकही व्यक्ती नाहीये की त्याला पसायदान पाठ नाही. एकही माणूस नाहीये त्याला पसायदान पाठ नाही. नंतर हे पण म्हणालो की ज्याला पसायदान पाठ नाही तो माणूस नाही. काल 1-2 जण मला प्रवचन झाल्यानंतर भेटले. महाराज तुम्ही जे म्हणलात ना मला खूप आवडलं, आणि तुम्हाला खरं सांगू, प्रामाणिकपणे सांगतो, दोघं तिघं भेटले होते. प्रामाणिकपणे सांगतो की मला पण तेवढं पसायदान पाठ नाही. पण तुम्ही आज असं सांगितलं ना, 22 तारखेच्या आधी तुम्ही जायच्या आधी तुमच्या खोलीवर येऊन तुम्हाला पसायदान पाठ दिल्याशिवाय राहणार नाही. किती प्रवचनाचं साध्य एवढंच आहे. काल मी तुम्हाला प्रकृष्टाना प्रार्थना इथून पुढे सांगतो असं म्हणालो होतो, पण काल गुरुजींचं कीर्तन ऐकलं आणि आप्पांचा म्हणजे तो जो सगळा प्रसंग पाहिला, आणि त्या प्रसंगामध्ये म्हणजे ती जी त्यांची त्यावेळेसची जी अवस्था असेल, त्यानंतर पुढे भगवंताचं दर्शन व्हावं ही जी तळमळ असेल, भगवंताचं प्रेम मला मिळावं ही जी तळमळ असेल,
त्याच्यावरून मला एक कळलं की आपण फक्त काल भागवतातले उदाहरण सांगितले की उद्धवाची मागणी प्रकृष्ट आहे, त्याच्यानंतर नंदांची मागणी श्रेष्ठ आहे, प्रल्हादाची श्रेष्ठ आहे, कुंती मातेची श्रेष्ठ आहे, रंतीदेवाची श्रेष्ठ आहे, नलकुबर यांची श्रेष्ठ आहे. पण नंतर विचार केला की मुख्य अजून सांगायचंच राहील. कालचं कीर्तन ऐकलं आपण, मी एक हे पण लिहून आणले, ते त्यांच्या ज्या मागण्या आहेत ना, आपल्या सर्वांना पाठही असेल, मीच पहिल्यांदा वाचले नवीन असल्यामुळे. वरदा नारायणा आज तुझं नम्रपणे मागतो काही, करतुम अकर्तुम करतुम अन्यथा शक्ती राघवा तव ठाई, परी तुझ्या विण भ्रांत जनांनी मागावे इतरा काय, दिशा दाखवे योग्य आम्हासी न्याय रक्षणा दे शौर्य, विविधतेत एकता बघाया विवेक देई रमावरा, बुद्धी भक्ती दे शक्ती युक्ती दे धैर्य नीती दे करी त्वरा, निस्पृह निर्भय सशक्त सज्जन चतुरतेच निवडून यावे, देश धर्म अभ्यास पराक्रम तरुणांचे दैवत व्हावे, सत्वाचा अभिमान दिसावा वर्तनामध्ये सर्वांच्या, द्वेष मत्सराविणे कुशलता हृदयी नांदो यत्नाच्या, कीर्तिमंत होवो पुढारी प्रसिद्धीचे हाव नसो, कष्ट करून पैसा मिळवो ही इतरा इच्छा सर्वांच्या. म्हणजे हे ज्या सगळ्या मागण्या आहेत, पुढच्या मला सगळ्यात पहिली मागणी खूप आवडली, परी तुझ्या विण भ्रांत जनांनी मागावे इतरा काय. आणि नंतर खूप विचार केला की एवढे मोठे संत आहेत तरी पण ते देवांना प्रेम मागतात. याचं कारण काय असेल? म्हणजे संसारामधल्या त्यांनी काही मागण्या मागितल्या नाहीत. तर मी खूप विचार केला आणि नंतर मला एक लक्षात आलं की भगवंताकडे त्यांनी प्रेम का मागितलं असेल. एक 5 मिनिटात सांगतो आणि पुढे जातो बरं. एक थोडा विचार करून बघूया. भगवंत एखाद्या वेळेस मुक्ती द्यायला तयार आहे परंतु प्रेम देत नाही. प्रमाण सांगतो भागवतामध्ये, मुक्तीन ददाति गर्हिचित न भक्ती योगम. देव एखाद्या वेळेस मुक्ती देतील पण भक्ती प्रेम देणार नाही. प्रेम हे इतकं दुर्लभ आहे. जाणवणी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देवोनी, असे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान. प्रेम ही एक इतकी मूल्यवान गोष्ट आहे आणि तुम्हाला एक सांगू का, ती परमात्म्याशिवाय किंवा परमार्थाशिवाय दुसरीकडे कुठंच मिळत नाही. आपल्याला वाटतं की संसारात प्रेम आहे, प्रेम, आनंद, समाधान, सुख हे सगळे शब्द फक्त परमार्थातच शोभणार. लोकांना विचारलं कसं आहे, कसं चालू आहे, नाही आनंदात, 100% खोट आहे. ते फक्त म्हणणं झालं आनंदात आहे. प्रपंचातलं प्रेम हे खरं प्रेमच नाही. तुम्ही बघा आचार्यांनी जे हे चरपट पंचलिका स्तोत्र रचले, यावत जीव निवसति देहे कुशलं तावत पृच्छति गेहे, गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यति तस्मिन् काय. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर पत्नी घाबरते, बघायला घाबरते. त्या स्तोत्रामध्ये बघा, यावत वित्तोपार्जन सक्तः तावत निज परिवारो रक्तः पश्चात धावते जर्जर देहे वार्तां पृच्छति कोपि न गेहे. जोपर्यंत मनुष्य पैसे कमवण्यामध्ये समर्थ आहे तोपर्यंत काय होईल, यावत वित्तोपार्जन सक्तः तावत निज परिवारो रक्तः, तोपर्यंत परिवारामध्ये एकदा का शरीर थकायला गेलं, वार्तां पृच्छति कोपि न गेहे, घरामध्ये कोणी विचारत नाही. एक तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे, धनवंता लागी जगी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एक उदाहरण दिलंय, जब मोठा चाले धंदा तब बहीण म्हणे दारा. बघा काय असेल. आणि एका
संतांचे नाहीत, असे कित्येक तरी संतांचे प्रमाण सापडते. नाथ महाराज आपल्या ह्याच्यामध्ये सांगतात, जव त्या धनाची झाली या तुटी. बघा शब्द काय बघा, जव त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठती फडफडवते. अर्थ सांगायची गरज नाही. म्हणूनच बृहदारण्यकामध्ये जो याज्ञवल्क्यांचा जो संवाद आहे, याज्ञवल्क्याने नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति, नवारे जाया कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति. हे सगळं वर्णन बघा तुम्ही. तुम्हाला उदाहरण बघायचं असेल किंवा प्रत्यक्ष बघायचं असेल तर एक काम करून बघा, 1 महिन्याचा पगार पत्नीला देणं बंद करा. 1 महिना पगारच देऊ नका. बघा बरं, बरोबर 12ला जेवण मिळते का तुम्हाला? पुढच्या वर्षी चातुर्मासाला जावं लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणजे पती पत्नीला सांभाळतो म्हणून ती प्रेम करते, आणि पत्नी पतीचं सगळं बघते म्हणून ती प्रेम करते. हे सगळं कशावर आलं परत? काहीतरी. म्हणून तर नवारे पत्युः कामाय म्हणले ना. म्हणून वाघिणीचं दूध जसं असं म्हणतात म्हणे की साध्या पात्रात टिकत नाही म्हणे. मला माहित नाही, आपण काही कधी काढून बघितलं नाही, ज्याला प्रत्यक्ष बघायचं असेल त्यांनी काढून पण शकतात. पण वाघिणीचं दूध हे साध्या पात्रात टिकत नाही. त्याला त्याच्यात जर ते दूध काढते छिद्र पाडून निघून जातं म्हणे. तसं आनंद, समाधान, प्रेम हे सगळे शब्द फक्त परमार्थाच्या पात्रात टिकतात. संसाराच्या पात्राला कधी छिद्र पाडून जातील हे सांगता यायचं नाही. त्याच्यामुळं प्रेम हे इतकी नाजूक गोष्ट आहे की सहसा मिळत नाही. मी खूप विचार केला की आपण प्रेम का मागितलं असेल देवाकडे, दुसरं काही नको. आता बस, आता फक्त तुमचं दर्शन आणि तुमचं हे पाहिजे. आणि प्रेम हे असं आहे ना, ते बोलताच येत नाही. प्रेम हे सांगता, बोलता, दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हे प्रेम हे सांगण्याची गोष्ट नाही. आणि विनाकारण प्रेम करणं हे संतांव्यतिरिक्त दुसरं कोणी नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. विनाकारण प्रेम संतांशिवाय कोणी. संतांना एवढा त्रास दिला पण बुडते हे जण न देखवे डोळा जर म्हणत असतील. प्रेम ही अतिशय नाजूक वस्तू आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, जेवढी नाजूक वस्तू तेवढं तिला जास्त जपावं लागतं. तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. घरी पाहुणे येऊया, सोयरी कादंबरीचं लग्न वगैरे ठरवायचंय, आणि आता त्यांना पहिल्यांदा पाणी द्यायचं. आई कामामध्ये असते, स्वयंपाकामध्ये वगैरे असते. तर आता पहिल्यांदा पाणी द्यायचंय. पाणी द्यायचंय स्टीलच्या पेल्यामध्ये. स्टीलचे पेले जे आहेत ते लहान मुलाला देते, जा बाबा पाणी घेऊन ये. बघा, लहान मुलाला तिथे पाठवून, जा पाहुणे आले पाणी दे. आता त्या पाहुण्यांना थोड्या वेळानंतर चहा द्यायचा. असं म्हणतात की त्या स्त्रीचे त्याच्याकडे जे कप कशा होत्या तिच्या माहेरून आल्या होत्या, आणि 1 कप कशी होती 5,000 रुपयाची. आता त्यांना पाणी द्यायचं, चहा द्यायचा. आता तो चहा, ते चहाचे कप बशा ते 5 वर्षाच्या मुलाकडे देईल का आपल्या पतीला पाठवत? ती धाड खडसवून सांगते, हो का माझ्या माहेरचे कप आहे, 1 कपशी 5,000 रुपयाची आहे. एखाद्या वेळेस सोयरी तुटली तर चालत, कप बशा तुटल्या नाही पाहिजे. तोडवर करून अजिबात जायचं, लक्ष देऊन जायचं. तर मला सांगा, पेले दिले पोराकडे आणि कप बशा दिल्या नवऱ्याकडे का? जेवढी वस्तू नाजूक तेवढं जास्त जपावं लागतं. तसं प्रेम हे अतिशय नाजूक आहे.
हे सहसा मिळत नाही. एकाने नाजूकपणा कसा असतात, एक उदाहरणाने सांगितलं म्हणे, एक राजा हत्तीवर बसला होता म्हणे. राजा किती नाजूक होता बघा. हत्तीवर बसला, त्याच्यावर सोन्याचे अंबर, त्याच्यावर 7 गाद्या, त्या हत्तीचा पाय रस्त्यावरून जाताना लवंगेवर पडला तर त्या राजाला सर्दी झाली. उदाहरण सोडून द्या, पण एवढं नाजूक प्रेम आहे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा काय, त्याचे खूप सुंदर आपण बघा, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. म्हणून मग नंतर लक्षात आलं की खरंच जे प्रेम मागितले ना ते खरंच दुर्लभ आहे. म्हणून मग प्रकृष्ट प्रार्थना, त्याच्यामध्ये काल जे मी तुम्हाला हे सांगितलं त्याच्यामध्ये हे अजून एक मला, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता बघा, काल ज्याच्या म्हणजे ज्या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये पसायदान आहे त्या ग्रंथाचं महात्म्य बघितलं. समाधीला बसल्यानंतर सुद्धा माऊली समोर ज्ञानेश्वरी ठेवतात. त्याचा वेगवेगळ्या अंगाने अनेक संतांच्या प्रमाणाने आपण ज्ञानेश्वरीचं महात्म्य बघितलं. आता जे माऊली निवृत्तीनाथांना मागतायत, मग निवृत्तीनाथ पण थोडा विचार करतील की नाही, जर हे मागतायत, दान मागत असतील तर आपण द्यावं की नाही याचा विचार केला पाहिजे. कारण समोरचा व्यक्ती जर सत्पात्र नसेल आणि जर त्याला जर दान दिलं तर शास्त्रकारांनी फार मोठा दोष सांगितला. साधं गीतेतलं वचन बघा ना तुम्ही, देशे कालेच पात्रेच, त्याला सात्विक म्हटले, पात्रता बघायला सांगितले की नाही. आणि अदेश काले यद्दान अपात्रे पश्चिती, अपात्राला दिलं तर ते तामसदान सांगितलं. शास्त्रकारांनी सांगितलंय की उपात्र्याला जर दान दिलं तर केवढी हानी आहे. एका श्लोकात त्यांनी परंपरा दिली, उपात्र दानात च भवे दरिद्र. बघा कुठपर्यंत हानी होते. उपात्र दानात च भवे दरिद्र, दारिद्र्य दोषेण करोति पापम, पाप प्रभावात नरलोकवासी, पुनर्दरिद्र पुनरेव पापी. आणि तेच जर सुपात्र्याला दान दिलं ना, सुपात्र दानाच भवे धनाढ्य, धनप्रभावेण करोति पुण्यम, पुण्यप्रभावात सुरलोकवासी, पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. एवढं पात्र अपात्रेचा विचार आहे. अपात्रे दीयते दानम दातारम नरकम रजेत. अपात्र्याला जर दान दिलं तर घेणारा नरकात जाईल न जाईल ती पुढची गोष्ट, देणाराच नरकात जातो. मग मला सांगा, एवढं जर दानाचं हे असेल, ज्या अर्थी पसायदान माऊली मागतायत, पण निवृत्तीनाथांनी सुद्धा पात्र अपात्र विचार केला पाहिजे ना. त्याच्यासाठी आपल्याला एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटांमध्ये माऊली हे मागण्यासाठी पात्र आहेत का हा विचार करायचा. ज्ञानराजा असं माऊलींना एक शब्द आहे. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत. एवढंच कशाला, लोपले ज्ञान जग, हे असताना हित नेणं ते कोणी, असं असताना सुद्धा प्रगट होई हे बोले. आणि नुसतं बोले नाही, विश्व ब्रह्माची केली. काल जसं ज्ञानेश्वरीचं महात्म्य प्रतिपादन करण्यासाठी मी वेगवेगळ्या संतांची यादी काढली प्रमाणांची, तसं आज माऊलींचं महात्म्य सांगणारी 5-7 संतांची यादी काढली. ज्ञानराजा, मी तर तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, दुसरे प्रमाणे बघायची गरज नाही. ज्ञानराजा या शब्दामध्ये माऊलींचं सामर्थ्य कळतं. जर समास केले, संस्कृत भाषा इतकी सुंदर आहे, काढेल तेवढे अर्थ निघतात. ज्ञानराजा बघा, ज्ञानी नाम राजा, इथे ज्ञानराजा, जे ज्ञानी यांचा राजा असं जे वर्णन आहे. सर्व ज्ञानी लोकांमध्ये जे राजे आहेत, ज्ञानीषु राजा असा समास करा, किंवा ज्ञानेन राजते, इथे ज्ञानराजा, जे ज्ञानाने शोभून दिसतात त्यांना ज्ञानराजा म्हणा. याच्या पुढची पायरी सांगू का? जे ज्ञानाने शोभून दिसतात हे ठीक आहे, ज्ञानम येन राजते ते ज्ञानराजा.
ज्ञान ज्याच्यामुळे शोभतं त्याला ज्ञानराजा म्हणतात. नाथ महाराजांचा अभंग कृपाळू उदार सर्वांना पाठ माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती गुळींचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई भरतिया भावे शरण जाता भेटी पाडी कसे तुटी जन्म व्याधी ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय बंदित असे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नाथ महाराज म्हणतायत श्री विष्णूचा अवतार स्वामी माझा ज्ञानेश्वर. बघा ज्ञानेश्वर महाराज मागण्यासाठी पात्र आहेत की नाही बघा, काय अधिकार आहे त्यांचा. आणि मग आपल्याला लक्षात येईल की मागितले ते किती सुंदर योग्य आहे. एवढंच कशाला ज्ञान देव हे 4 अक्षर आहेत की नाही, 4 अक्षरांचा फक्त उच्चार केला त्याचं जप केलं तर त्याचं किती महात्म्य आहे नाथ महाराज सांगतात. किती अक्षर आहेत? 4 अक्षर. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करी धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवादी देव बोले. कशामुळे? फक्त 4 अक्षरे ज्ञानदेव. आत्मरूपी ज्ञानेश्वर तोची ज्ञानाचा सागर. जनाबाईंचा एक खूप सुंदर अभंग आहे बरं. धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव त्याचे पाय देव आम्हा भेटी. देवा आम्हाला त्यांचे पाय भेटत. नाथ महाराजांचं बघितलं, जनाबाईंचं बघितलं. एक सेना महाराजांचा अभंग सांगतो, अगदी 5 मिनिटात हा विषय संपवतो. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जीवलग निरधरी ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेव. सर्वांना एक अभंग पाठ आहे. चैतन्यात कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जोका पूजास्थानी. एवढंच कशाला चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. काय वर्णन केलंय बघा. सामर्थ्य कमी आहे का? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. तो पूर्ण अभंग बघा. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. याच्या पुढे सांगताय ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आणि शेवटी नाथ महाराज सांगतायत गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. आणि मग एवढं माऊलींचं सामर्थ्य असल्यामुळं मग माऊलींच्या मनामध्ये ज्ञान आहे पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, ज्यांना ज्ञान झाले ते जागेवरच बसतात, आपला उद्धार करून घेतात किंवा ते मी म्हणेन ते मुक्त आहे. परंतु ज्यांना ज्ञान झाल्यानंतर जे जागेवर बसूच शकत नाही त्यांना संत म्हणायचं. बरं ठीक आहे. एवढ्या याच्यावरून एक लक्षात आलं की ज्या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये ज्ञानेश्वरीचं म्हणजे पसायदान मागणी केलेली आहे तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. ज्यांनी मागणी केलेली आहे ते सुद्धा श्रेष्ठ आहेत. ज्यांच्याकडे मागितलेले आहे ते निवृत्तीनाथ सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि जे मागितलेले आहे ते सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि ज्याच्यासाठी मागितले ते सुद्धा श्रेष्ठ आहे.
तो शोधी मज द्यावे बसायला नाही. तर मज द्यावे आपण बघितलं की त्यांचं मज म्हणजे हे खूप व्यापक आहे. कारण जनवन ऐसे कृपेच्या सागरे दाटला आभारे पांडुरंग असं जर असेल, संपूर्ण जगच त्यांना जर वासुदेव तत्वाने दिसत असेल आणि ते वासुदेव जर ते असतील तर ते सगळं ते आहे. बरं ठीक आहे. आता मला एक सांगा, आता मी एक दोन प्रश्न विचारतो. म्हणजे काय होईल, तुमची झोप जाईल. तसं कोणी झोपलं नाही समजा, उग कोणी झोपलं असेल तर आम्हाला माझा एक मित्र आहे, त्याला एक प्रॉब्लेम आहे. प्रवचन कीर्तनात बसलं की अवघ्या 5 मिनिटामध्ये त्याला झोप लागते. 5च मिनिटात त्याला जर म्हणालं ना असं तरी, अरे झोपत जाऊ नको बसल्यावर, अरे मी झोपत नाही रे, मी उग झोपतो. उग थोडे डोळे लागतात, जास्त काही नाही. थोडं असं एखाद्या थोडं असं मान खाली होईल, पण ते सगळं उग. खूपच वाटलं तर न कळत थोडं उभारण्याचा आवाज येईल, झोपत नाही. त्याच्यापेक्षा थोडं वाटलं तर बाजूच्या अंगावर पडेल, पण झोपत नाही. तसं इथलं खरंच कोणी झोपत नाही म्हणा. तर एक प्रश्न विचारतो, काय प्रवचन म्हणजे काय, एक संवादच आहे. आता बसायला पहिला शब्द कुठला आहे, आता. मग मला आता कुठल्या शब्दावर बोलायचंय, आता. आता हा जो शब्द आहे ना, संस्कृत मध्ये याचाच अर्थ अथ आणि तोच आता समानार्थी शब्द आहे. ज्याप्रमाणे आता हा शब्द संस्कृत मध्ये 3 अर्थाने वापरला जातो, तसंच मराठीमध्ये सुद्धा 3 अर्थाने वापरला जातो. बघा, ब्रह्मसूत्र शंकर भाष्यामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा हे जे पद आहे, हे जे सूत्र आहे, तर या सूत्रावर सांगताना जो अथ शब्द आहे, तर त्याच्यावर आचार्यांनी भाष्य लिहिताना असं सांगितलंय, अथ शब्द कधी कधी वापरावा. अथ शब्द हा आनंदार्थः परिगृह्यते न अधिकारार्थः ब्रह्मजिज्ञासायाः अनधिकार्यत्वात् मंगलस्य च वाक्यार्थे समन्वयाभावात् अर्थान्तर प्रयुक्तः एव हि अथ शब्दः श्रुत्या मंगल प्रयोजनो भवति पूर्व प्रवृत्तापेक्षायाश्च फलतः आनंतर्या व्यतिरेकात्. तुम्ही म्हणाल महाराज तिथे एवढे आधीच थंडगार वातावरण पडलंय, त्याच्यानंतर पंखे चालू आहे, एका स्वरात तुमचं बोलणं चालू आहे, एवढं असताना हे असं कशाला सांगायला झोप लागायला. अर्थांतर प्रयुक्ताने हे ते काही कळत एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. अथ शब्द हा मंगलार्थी, कारण बघा अथ आणि ओम हे याचं वर्णन करताना ओंकार साथ शब्दश्च द्वावैतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातौ तस्मात् मांगलिकौ उभौ. ओम आणि अथ शब्द पहिल्यांदा निर्माण झाले ब्रह्मदेवाच्या कंठातून, आणि मग ते मंगलकारक असं गणले जातं. अमरकोशामध्ये जो अव्यय वर्ग आहे त्याच्यामध्ये अथ शब्द कधी कधी वापरावा. त्याची एक शब्द एका पंक्तीमध्ये त्यांनी घालून दिले, मंगलानंतरारंभ प्रश्नकार स्नेष्पतो अथ. अथ शब्द कधी वापरावा, मंगल, आंतर्य, आरंभ, प्रश्न आणि पूर्णता इतक्या शब्दामध्ये अथ हा शब्द वापरावा. आता बघा, अथ योगानुशासनम, इथं अथ शब्द आलेला आहे. इथं जो अथ आहे तो आनंदार्थी अर्थ नाही. अथ म्हणजे काय, इथं आता आरंभार्थी शब्द घेतलेला आहे की आता आम्ही हे योग सांगायला सुरुवात करतो, प्रारंभ केला. आता विश्वात्मके देवी, इथं जो अर्थ आहे तो या अर्थाने घेता येत नाही. काय घेता येत नाही पुढे सांगतो. मंगलार्थी घ्यावं तर मंगलार्थ नाही. आचार्यांनी काय सांगितलंय, अर्थांतर प्रयुक्तः एव अथ शब्दः श्रुत्या मंगल प्रयोजनो भवति. अर्थांतर प्रयुक्त म्हणजे काय, आपण स्वतः अथ लिहिलं आणि मग ते लिहायला सुरू मंगल म्हणून अथ लिहिलं सुरू केलं तर ते मंगल होत नाही.
त्यांनी काय सांगितलं, अर्थांतर प्रयुक्त. आपण बसलोय द्यायला काहीतरी, किंवा एखाद्या कार्यात आहे आणि तितक्यात एखादी समोरून गाय गेली, एखादे सुवासिनी घट घेऊन जात असेल, किंवा शुभ पशु उजव्या बाजूने जात असतील, तर ते मंगल होतं. स्वतः लिहिलं तर ते मंगल होत नाही, असं आचार्यांचं म्हणणं आहे. म्हणून इथं आचार्यांनी अथाह मंगलार्थी नाही म्हणून भाष्यात सांगितलं. अथ हा शब्द आनंतर्य या अर्थासाठी वापरावा, आरंभ या अर्थासाठी वापरावा, आणि पूर्व प्रकृतापेक्षा मागे काहीतरी घडलंय आणि आता सुरू करायचं. आता बघा महाराज 8 वाजले, आता प्रवचन सुरू करा. व्यवहारातलं उदाहरण, इथल्या उदाहरणाने सांगतो. महाराज 8 वाजले, प्रवचन सुरू करा. इथं जो आता प्रवचन सुरू करा हा जो आता शब्द आहे, हा कशासाठी आहे? आरंभ करा याच्यासाठी. आता पूर्व प्रकृतापेक्षा कशी आहे बघा. पूर्वी एखादी काहीतरी घटना घडली आणि मग आता हा जर शब्द आला तर त्याच्यासाठी वापरा. आता बघा उदाहरण, 2 भाऊ आहेत, 2 भावांची भांडणं लागली. इतके भांडणं लागले की सगळ्या गावाला कळालं त्यांच्या दोघांची भांडणं लागली. सगळं गाव जमा झालं. कारण काय, एखादं चांगलं कर्म होऊ लागलं तर गाव जमा होत नाही. भांडणं लागली म्हटलं की तिथलं काम सोडून भांडे घासणे चालू असेल तर ते नळ बंद करून पहिलं बत्तीला जेवायला वाढत असेल तर थांबा, पोळ्या कुठं जात नाही, डबा इथंच आहे, थोडं थांबा, तर काय झालं बघून येऊ दे. भांडणं बघायची फार आवड असते. बघा 2 भावांची भांडणं लागली, सगळं गाव जमा झालं आणि लोकांनी मग समजवायचा प्रयत्न केला. अरे असे तुम्ही काय भांडणं करताय, हे भांडणं करणं बरं आहे का? अहो तुमचे वडील या गावात तंटा मुक्तीचे अध्यक्ष आहेत, तुम्ही असं भांडणं करता? भांडणं करू नका. नाही असं झालंय, पण आता झालं गेलं ते जाऊ द्या, आता तरी तुम्ही एकत्र या. आता इथं जो आता शब्द आहे ना तो पूर्व प्रकृतापेक्षा आहे. आणि आनंतर अर्थ आचार्यांनी बघा, अथातो ब्रह्मजिज्ञास. अथ म्हणजे काय, तर आनंतर अर्थ. कसं बाबांनो, साधन चतुष्टयाची प्राप्ती केल्यानंतर आता म्हणजे हे सगळे जे संसारातले सुख असतील ते दुःख मिश्र आहेत, साधनजन्य आहेत, सतुल्य आहेत, हे सगळं असल्यामुळं आता हा ब्रह्मजिज्ञासा. आता हा नाम साधनाच्या दृष्टीने प्राप्त्यानंतर धनम असं त्यांनी सांगितलं. आता बघा या 3ही अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी कुठे सांगितले. प्रारंभार्थ ज्ञानेश्वरीतील 16वा अध्याय बघा, 16वा अध्याय 68वी ओवी. आता तयाची दैव गुणा माझी धुरेचा बैसणा, बैसे तया आकरणा अभय ऐसे. अभयम सत्व संशुद्धी या ह्याच्यावर सांगताना माऊली काय म्हणतायत, आता तयाची दैव गुणा म्हणजे आतापासून मी तुम्हाला दैवी संपत्ती सांगण्याला प्रारंभ करतो. इथं आरंभार्थी शब्द आहे. आता पूर्व प्रकृतापेक्षा कुठे आहे बघा, 13व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञान लक्षण सांगते. 13व्या अध्यायात 13वा अध्याय ओवी क्रमांक 216. पैका अदंभपण म्हणितले ते हे जाण, आता ऐक खूण अहिंसेची. माऊली काय म्हणताय, आतापर्यंत मी तुम्हाला काय केलं, पैका अदंभपण, मी तुम्हाला आता अदंभपणा काय आहे ते सगळं सांगितलं. आता ऐक खूण अहिंसेची. आता अहिंसा म्हणजे काय ते आहे, पूर्वीचं झालं तर पुढचं आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये आनंदारी अर्थ निघतो. माऊली जे सद्गुरूंची सुरुवातीलाच बघा आरंभालाच मानस पूजा करतात, तर तेव्हा माऊली म्हणतात, आता हृदय रे आपुले चौफाडून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. माऊली शुद्ध अशा अंतःकरणरूप चौरंगावर श्री गुरूंच्या पावलांची मी स्थापना करतो. आणि पुढचा अर्थ घ्यायचा नाही आपल्याला, मग ते पावलांची स्थापना शुद्ध अंतःकरणावर कशी करावी
किंवा त्याचा आश्रय हे अंतःकरणाचं का निवडला हा विषय वेगळा राहिला. पण आता शब्द कधी वापरलाय बघा. शुद्ध अंतःकरणावर माऊली आपल्या गुरूंची पावलं ठेवतो आणि मग आता मी तुम्हाला पुढचं सांगतो. म्हणून आता हा शब्द कधी कधी वापरावा, तीन अर्थाने वापरावा. आता पसायदानात कधी वापरावा तर बघा, किंबहुना तुमचे केले हे सगळं सांगितल्यानंतर माऊली म्हणतात आता सगळं झालं ना, आता विश्वात्मके देवे. इथं आनंदाने आता हा शब्द आहे. बघा, विश्व, विश्वात्मा आणि विश्वात्मक. विश्वाचा जर विचार केला, पहिल्यांदा विश्वाचा विचार करूया, नंतर विश्वात्म्याचा विचार करूया आणि मग देवाचा. विश्व हा जर विचार केला तर बघा, विश्व हा शब्द जगताचा वाचक आहे. संसारामध्ये जगताचं म्हणजे या विश्वाचं स्वरूप कसं आहे, एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाणं. थोडक्यात परिवर्तनशील हे जगत आहे. परिवर्तन हा शब्द कसा तयार झाला, त्याच्यातच कळतं की जग हे परिवर्तनशील असेल तर तो एका भावातून दुसऱ्या भावास प्राप्त होतो. परी अधिक वृतवर्त घालतोय. परी या शब्दाचा अर्थ काय आहे? परी म्हणजे वर्जन किंवा त्याग, हा एक अर्थ उपसर्गाचा आहे. परी उपसर्ग असलेल्या वृत धातूला भाव या अर्थी लुट प्रत्यय जर केला तर परिवर्तन हा शब्द तयार होतो. परी म्हणजे त्याग आणि वर्तन म्हणजे अवस्थान किंवा म्हणजे बघा, थोडक्यात अर्थ कसा झाला, पूर्व भागाचा त्याग करून परभावामध्ये संक्रमण म्हणजे परिवर्तन. हा थोडक्यात अर्थ आहे. म्हणून बघा, जगताला, विश्वाला जगत एक नाव आहे, बरोबर. आपण म्हणतो काय जगत कसं आहे, तर जगत म्हणजे काय, गच्छति उत्पत्ति स्थिती लयान प्राप्नोति इति जगत. गच्छति इति जगत, गच्छति नाम उत्पत्ति स्थिती लयान प्राप्नोति इति जगत, अशी जगताची व्याख्या आहे. उत्पत्ती स्थिती लयाला प्राप्त होतं तेच जगत आहे. बरं, मग मला आता सांगा, ह्या जगताला तुम्ही सत्य म्हणता, स्वरूप बघायचंय. सत्य म्हणता, असत्य म्हणता, की सदसदात्मक म्हणता, की मिथ्या म्हणता. कारण विश्वाचं स्वरूप कळालं नाही तर विश्वात्म्यापर्यंत पोहोचता येणार नाही. मिथ्या म्हणतात. आता का म्हणतात ते बघूया. जगताला सत्य जर म्हणलं तर काय हानी आहे? सत्य कोणाला म्हणायचं? थोडक्यामध्ये जे त्रिकाला बाधित आहे त्याला सत्य म्हणायचं. जे तीनही काळात असतात त्याला म्हणायचं सत्य. कालत्रये अपि केन अपि अबाध्यमानत्वे सति यद एक रूपत्वम तत्सत्वम, अशी सत्याची व्याख्या आहे. तिन्ही काळामध्ये कोणाकडून कधीही ज्याचा बाध होत नाही, त्याचा नाश होत नाही, त्याला म्हणायचं सत्य. आता बघा, आचार्यांनी एक सत्याची व्याख्या केली, शास्त्रकारांनी. सत्यम नाम अविनाशी. अविनाशी म्हणजे काय? नाम देश काल वस्तू निमित्तेषु विनश्यत्सु यत् न विनश्यति तद अविनाशी. नाम देश काल वस्तू इत्यादी सगळ्यांचा नाश झाला तरी सुद्धा त्याचा नाश होत नाही, जे तत्वतः नष्ट होत नाही, त्याला म्हणायचं सत्य. तैत्तिरीयोपनिषदावर त्याच्यामध्ये एक सत्य शब्द जो आलाय त्याच्यावर शांकर म्हणजे शांकर भाष्य जे आहे त्याच्यामधली एक मला खूप सुंदर व्याख्या आवडली. सत्य कशाला म्हणायचं? यद रूपेण यद निश्चितम तद न व्यभिचरते तद सत्यम. ज्या रूपाने जी वस्तू निश्चित झालेली आहे ती वस्तू, त्या रूपाचा, ती वस्तू कदापि त्याचा त्याग करत नाही, त्याला म्हणायचं सत्य. थोडक्यामध्ये त्रिकाला बाधित हे त्याचा अर्थ आहे. आता मला सांगा, विश्व हे त्रिकाला बाधित आहे का? आहे नाही. विश्वाला सत्य म्हणता येत नाही. आधी होतं का? नाही. काही काळापुरतं आहे, पण ते आता पुढे बघू. आहे म्हणजे ते आहे नाहीच आहे खरं तर. कारण आहे म्हणजे की सत आलं, अस्तित्व आलं, याला सत्य म्हणता येत नाही. म्हणजे न झाला प्रपंच असं जरी असेल
तरी सुद्धा एक विवर्तवाद जो वेदांतांचा आहे, अतत्वतः अन्यथा भाव हा विवर्तः, जे मुळातून बदलत नाही. आपल्याला वाटतं हे सत्य वेगळं म्हणजे ब्रह्म वेगळं आणि हे जगत दिसते तर ते वेगळं, हे वेगळं नाही, अतत्वतः अन्यथा भाव आहे. मला सांगा, दोन प्रसिद्ध उदाहरण वेदांतात, रज्जू सर्प. रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, बरोबर, नंतर कळालं नायम सर्प हा, अशी प्रतीती झाली, अरे हा तर सर्प नाही, ही तर रज्जू आहे, ही तर दोरी आहे. तर मला सांगा, तिथं जेव्हा बघितलं, त्याचं सगळं ज्ञान झालं, तर ज्ञान झाल्यानंतर आधी आपल्याला सर्प भासला आणि मग ती दोरी दिसली. आता सर्प भासला तेव्हा तरी ती दोरी बदलली होती का? दोरी दोरीच आहे. तसं ब्रह्म ब्रह्मच आहे, फक्त जगताचा त्याच्यावर भास झाल्यामुळे ते वेगळं हे वेगळं वाटतं. यालाच म्हणायचं विवर्तवाद. अतत्वतः अन्यथा भावः. सांख्यांचा सत्कार्यवाद आहे, याचाच विषय. नैयायिकांचा आरंभवाद आहे, पण वेदांत्यांचा विवर्तवाद आहे. ब्रह्म किंवा विश्व हे सत्य नाही, याच्यासाठी अद्वैत सिद्धीमध्ये पहिल्या प्रकरणामध्ये, पहिल्या परिच्छेदामध्ये पंचमिथ्यात्व सांगितले. तर पंचमिथ्यात्व जर मी सविस्तर सांगितलं तर तुम्ही मग खरंच झोपता, कारण तो विषय झोपण्यासारखा आहे. आणि सांगू का, तो विषय प्रवचनाचा नाही, तो पाठाचा विषय आहे, तो चिंतनाचा विषय आहे. पंचमिथ्यात्व मी इथं सांगू शकणार नाही, तरी सुद्धा एक थोडा वरच्यावर सांगण्यात, थोडक्यात पंचमिथ्यात्वाचे 5 लक्षणं सांगतो, मग तुम्हाला नक्की पटेल की जग हे मिथ्याच आहे, विश्व हे मिथ्या आहे. पहिलं लक्षण त्यांनी केले बघा, सत असत अनधिकरणत्व मिथ्यात्व. मिथ्या कशाला म्हणायचं? जगत तर सत्य नाहीये. प्रथम अजून एक तुम्हाला थोडं हे सांगतो, म्हणजे एक बाजू, एक गोष्ट बाजूला पडेल. सत्य नाही हे निश्चित झालं, कारण ते नष्ट होणार आहे आणि सत्य तर त्रिकाला बाधित असतं, म्हणून सत्य नाही, एवढं पटलं. बरं, आता असत आहे, सत असत मिथ्या, 3 जर भेद केले तर असत आहे म्हणता येईल का? तर असत म्हणता येईल. कसं काय? असत कशाला म्हणतात? की जे कधी प्रत्ययालाच येत नाही त्याला म्हणायचं असत. सश्याचं शिंग आहे का? एक उदाहरण सांगतो बघा, असत कशाला म्हणायचं उदाहरणात कळून जाईल. एक मुका माणूस म्हणतो, मुका कळतं, मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही, तो काय करतो? मुका काय म्हणतो? अहम मौनी. लक्ष देऊ नाही का बरं? मुका काय म्हणतो? अहम मौनी, म्हणजे मला बोलता येत नाही, असं बोलून दाखवतो. होईल? होणार नाही ना, हेच असं. पुढे तो म्हणतो ब्रह्मचारीच मे पिता, माझे वडील ब्रह्मचारी आहेत. असं. मम माता बंध्या, माझ्या आईला मुलगाच नाही म्हणे. होईल? पुत्रहीन पितामहः, माझ्या आजोबांना मुलगा नाही. त्याच्या अजून एक उदाहरण सांगतो, खूप सुंदर आहे. एक मनुष्य आहे, 2 व्यक्ती बसलेत आणि एक मुलगा समोरून जातोय आणि दोघांच्या गप्पा आहेत. मी म्हणतोय त्या माझ्या बाजूच्याला, अरे तो समोरचा जातोय, तुला माहितीये का कोण आहे? अरे आत्ताच इतकी स्वच्छ त्याने आंघोळ करून आलाय, इतकी स्वच्छ आंघोळ करतो तो, आणि पाणी असं तसं घेत नाही, आपल्यासारखं पाणी नाही त्याचं. मग मृगतृष्णा भसिस्नातः, मृगजलामध्ये स्नान करून आलाय. मृगजल आहे का? हेच असं आहे. पुढे मी त्याला सांगतो, अरे काय सुंदर डोक्यावर पुष्प धारण केलंय, आणि असं तसं फुल नाही ते, खपुष्प कृतशेखर, खपुष्प डोक्यावर धारण केलंय, आहे का? नाही. हा कोणाचा मुलगा आहे माहितीये? येश बंध्यास तो याती, अरे वंध्याचा मुलगा चाललाय. आणि अरे इतका शूरवीर आहे, ह्याच्याकडे एक सुंदर असं धनुष्य आहे, आणि ते धनुष्य असं तसं नाही म्हणले, कशापासून म्हणले माहितीये का? शशशृंग धनुर्धरा, सस्याच्या शिंगापासून बनलेलं त्याचं धनुष्य आहे.
होईल. थोडक्यामध्ये हे सगळं असत. विश्व त्याच्यात बसतं का बघा, कसं बसेल? विश्वाची प्रतीती आहे ना. जसं खपुष्प कधीच दिसत नाही तसं विश्व कधीच दिसत नाही असं आहे का? म्हणून विश्व असत नाही. आता उरलं मिथ्या. सत नाही कळालं, असत नाही कळालं, मिथ्या सांगतो. आता मिथ्या कशाला म्हणायचं? व्यवहारातलं एक उदाहरण सांगतो. ज्याचं ज्ञान झाल्यानंतर पूर्वीच्या ज्ञानाचा वाद होतो त्याला म्हणायचं मिथ्या. थोडक्यात रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, जवळ जाऊन बघितल्यानंतर कळालं की अरे ही दोरी आहे, म्हणजे सर्प होता या ज्ञानाचा वाद झाला म्हणून सर्प मिथ्या. आचार्याने तेच सांगितले विवेक चूडामणी मध्ये. मिथ्यात्वाचं हे करताना यावत भ्रांती ही तावदेवास्य सत्ता मिथ्या ज्ञानो दुर्मितस्य प्रमादा रज्वां सर्पो भ्रांतिकालेन एव भ्रांतेर्नाशे नैव सर्पोऽस्ति तद्वत्. जगाला सत्य म्हण, आचार्यांनी जगाला जर सत्य म्हणला तर किती मोठ्या हानी आहेत हे सांगितलंय. सत्यं यदि स्यात् जगदेतदात्मना अनंतत्व हानी निगमा प्रमाणता असत्यवादित्वम् अपि ईशतु स्यात् नैतत्रयं साधु इदं महात्मना. अनंतत्व हानी ही निगम अप्रमाणता आणि भगवंताने जे सांगितले त्याच्यावर कोणा सुद्धा अविश्वास निर्माण होईल. म्हणून जगाला सत्यत्व जर दिलं तर किती मोठी हानी होते त्यांनी सांगितले. म्हणून जग सत्य होऊ शकत नाही तर ते मिथ्या आहे. तर मिथ्या काय तर या भ्रांती ताव देवाचे सत्ता. वेदांत परिभाषेमध्ये मिथ्यात्वाचं लक्षण केले. आता थोडा अवघड विषय आहे पण माऊलींनीच विश्व शब्द टाकला तर आपण काय करणार? एक अनुमान खंडामध्ये अनुमान केले. ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्या ब्रह्म भिन्नत्वात् यदेवं तदेवं यथाशक्ती रूप्यम. तर हे सोडवलं तर काही खरं नाही. त्यांनी एक लक्षण केले स्वाश्रयत्वेन अभिमत यावन् निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वं मिथ्यात्वं. पण त्याच्यापेक्षा मला अद्वैत सिद्धीमध्ये जे पंचमिथ्यात्व आले ना ते थोडे अजून सोपे वाटले. सत असत अनधिकरणत्वं मिथ्यात्वं. ज्याला सताचंही अधिकरण नाही, ज्याला असताचंही अधिकरण नाही त्याला म्हणायचं मिथ्या. सताचं अधिकरण आलं का? नाही, कारण आपण आताच बघितलं. दुसरं लक्षण बघा, थोडं पुढे जाऊ. प्रतिपन्नोपाधौ त्रैकालिक निषेध प्रतियोगित्वं मिथ्यात्वं. प्रतिपन्न उपाधौ म्हणजे प्रतीतीला आलेली जी उपाधी, म्हणजे समोर प्रतीतीला काय आहे? समजा आता शुक्ती दिसली, शिंपलं, त्याच्यावर आपल्याला काय भासलं? चांदी भासली, रजत भासलं. तर प्रतिपन्नोपाधौ शुक्तीवर भासलेलं जे रजत त्रैकालिक निषेध प्रतियोगित्वं मिथ्या. त्या निषेधाचा त्रैकालिक प्रतियोगी जो असेल तो मिथ्या. ज्ञान झालं, जवळ जाऊन बघितलं, अरे नेदम रजतम, हे रजत नाही, ही चांदी नाही, हे तर शिंपलं आहे. इथं त्रैकालिक निषेध कोणाचा झाला मला सांगा? शिंपलीवर चांदी म्हणजे त्या ह्याच्यावर भासण्याच्या पूर्वी तिथं रजत होतं का? भूतकाळात नव्हतं. जेव्हा ते आपल्याला भासत होतं तेव्हा तरी होतं का? तेव्हाही नव्हतं. मला सांगा खरं ज्ञान झाल्यानंतर तरी राहणार आहे का? त्रैकालिक निषेध आला. आणि कुणाचा आला तर प्रतियोगी कोण झालं तर रजत झालं. म्हणून रजत मिथ्या. आणि त्रैकालिक निषेध, जगताचा विश्वाचा त्रैकालिक निषेध हा संतांनी सुद्धा केलेलं आपल्याला प्रमाण सापडतं. उदाहरणाने सांगतो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. न झाला प्रपंच, भूतकाळाचा निषेध केला बघा. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये आपल्याला हे सापडतं, प्रपंच एक झाला होता हे स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता हेही सर्वथा असे ना. प्रपंच एक झाला होता म्हणजे या ओळीत तर त्यांनी भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचा वाद केलेला आहे. ज्ञानोबरायांचे एक अभंग आहे, प्रपंच हा नाही जाणा एक आकार वृत्ती झाली.
थोडक्यामध्ये प्रपंच हा. मग तुम्ही म्हणता का हो प्रपंच नाही म्हणता, त्याचा त्रैकालिक निषेध आहे. मग नसतं तर आम्हाला एक तर दिसतं, जे नाही ते एवढा त्रास कसा देत? काय सांगावं कोणाला, तर काय सांगावं काही खरं नाही. नुसतं पोरानं दाब दिलाय. आता पोरग हे विश्वातच येतं की नाही? पोरग जर विश्वात असेल आणि हे जर त्रैकालिक निषेध असेल याचा, नाहीच आहे तो, म्हणजे नाहीच ते त्रास कसा देईल? आक्षेप होतं समाधान व्याख्या शेड्यूल असेल, पण आक्षेप झाला नाही तर न झालेलं सुद्धा त्रास देऊ शकतं. व्यवहारात उदाहरण सांगतो बघा. एक विचार करा, एक जोडपं आहे, नवीनच लग्न झाले, मुंबईला राहतात. आता मुंबईचे घर तुम्हाला माहिती, आपल्या असं काही एवढं वैभव तिथं नसतं, एवढं मोकळं प्रत्येकाला एक एक खोली तर तिथं कधीच नसते. तिथं काय असतं, एका खोलीमध्ये सगळं स्वयंपाकघर, बैठक, बेडरूम सगळं एकाच खोलीत, देवघर सगळं एकाच. नवीन जोडपं लग्न झालं, सगळं झालं. आता बिचारे छोटी खोली, त्याच्यामध्ये आपला संसार चालू होता. एके दिवशी पती पत्नी दोघांना नोकरी, रात्री थकून घरी आले. घरी आल्यानंतर थोडस पलंगावर पडले आणि सहज त्या पत्नीनं पतीला विचारलं की का हो, आता आपलं लग्न झालंय, समजा काही वेळानंतर आपल्याला जर मुलगा झाला तर तो कुठे झोपेल? जागा तर एवढी छोटी, पलंग एवढा छोटा. त्याने सांगितलं आता काय काळजी करतेस, तो असं थोडा बाजूला सरकला, हे बघ झाली ना म्हणजे जागा इथे झोपेल. आता त्या पत्नीला तो बसवली नाही. ती म्हणाले जर जुळं झालं तर मग कुठं झोपेल? त्यात काय म्हणे, अजून थोडं तो बाजूला झाला, हे बघ इथं झोपेल, इथं जागा झाली म्हणे. दोन मुलं एक मुलगी झाली तर तिसरी कुठं झोपेल? तो नवरा, जो पती अजून थोडा बाजूला झाला, इथं झोपेल म्हणण्यासाठी तो पलंग सोडला, धाड खाली पडला. खाली पडला, कंबर मोडलं, सगळं झालं. आता आपल्याला त्याला दवाखान्यात न्यायचं नाही, कारण वेळ संपत आली. दवाखान्यात तसं का तिथं जाईल, आपल्याला इथंच थांबायचं. आता मुद्दा माझा इथं आहे, त्याची कंबर तुटली. कुणामुळे तुटली? पोरामुळे. पोरगा आहे का? ते झालंच नाही, ते सुद्धा दुःख दिलं की नाही. अजून एक उदाहरण सांगतो, अजून तुम्हाला पटेल. असंच नवरा बायकोचे लग्न वगैरे झालं, लग्न होऊन 3 महिने झाले, दोघांमध्ये भांडणं लागली अचानक. कशामुळे माहितीये का? पत्नी म्हणते मुलगा झाल्यानंतर माझा मुलगा डॉक्टर होईल. मला वाटते काय श्रोते हुशार आहे, पुढचं कळालं त्यांना. मुलगा झाल्यानंतर माझा मुलगा डॉक्टर होईल. पती म्हणतो अजिबात नाही, मुलगा झाल्यानंतर माझा मुलगा वकीलच होईल. दोघांचे भांडण, इतके भांडण लागले, शेवटी कोर्टापर्यंत गेले. कोर्टात गेले, त्या वकिलाने सांगितलं काय काय म्हणे, असं आहे. माझी पत्नी म्हणते सारखं की माझ्या मुलाला डॉक्टरच करायचंय, माझं मत आहे माझ्या मुलाला वकील करायचंय. शेवटी त्या वकिलाने सांगितलं अहो तुम्ही काय भांडता म्हणे, मुलाला विचारत आपण त्याला काय व्हायचंय? नाही, मुलगा अजून जन्मायचा. त्रैकालिक निषेध असताना सुद्धा दुःख, विश्व हे दुःख देऊ शकतं. म्हणून त्रैकालिक निषेध प्रतियोगित्व मिथ्यात्व. म्हणून थोडं पुढे जाऊ, तिसरं लक्षण त्यांनी केले ज्ञान निवर्त्यत्व मिथ्यात्व. जे ज्ञानाने निवर्त्य होतं त्याला म्हणायचं मिथ्या. वार्तिककारांनी सांगितले, एक विवरणाचार्यांची याच्यावर टीका आहे, ज्ञानाने अज्ञान म्हणजे विश्व हे कसं निवृत्त होतं, हा खूप मोठा विषय आहे. अज्ञानस्य स्वकार्येण प्रविलीनेन वर्तमानेन वा ज्ञानेन निवृत्तिर्बाधः इति. थोडक्यामध्ये सांगायचं, त्याचंच विवराचार्य वार्तिकांनी सांगितलेलं आहे, तत्त्वमस्यादि वाक्योर्थ सम्यक्धी जन्ममात्रतः अविद्या सहकार्येण नासित अस्ति भविष्यति. तत्त्वमस्यादि वाक्योर्थ सम्यक्धी
तत्वमस्य इत्यादी वाक्यांनी उत्पन्न झालेली योग्य अशी बुद्धी, त्या बुद्धीच्या जन्म मात्रतः, अशा बुद्धीच्या जन्माने अविद्या सहकार्येण नासीद असते भविष्यती. त्या अविद्या कार्यासहित अविद्या सगळी नष्ट होऊन जाते. नासीद असते आणि भविष्यती, नव्हती होणार नाही आणि राहते नाही. चौथं लक्षण आहे स्वाश्रयनिष्ठ अत्यंता भाव प्रतियोगित्व मिथ्यात्व. त्याच्यासाठी मग नेह नानास्ति किंचन इत्यादी त्यांनी वचन दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचं पाचवं मिथ्यात्वाचं लक्षण आहे सद्विविक्तम मिथ्यात्वम. जे सतही नाही त्याच्यापेक्षा जे जे भिन्न असेल ते मिथ्या म्हणा. आता असत इथं घेऊ शकत नाही, कारण असत मिथ्या आहे हे म्हणण्यासाठी असत पदार्थच नाही. त्याच्यामुळं सत विविध जे जे असेल ते सगळं मिथ्या. असे हे सगळे झाले मिथ्यात्वाचे लक्षण. बरोबर. आता हे सगळं कोणाचं स्वरूप बघितलं? विश्वाचं. बरोबर. मला सांगा, माऊलींना विश्वापर्यंत थांबायचंय का? नाही, त्यांना थोडं पुढे जायचंय, विश्वात मकापर्यंत जायचंय. कारण विश्व हे मुळातच दुःखमूळ आहे. आपण सगळे काय म्हणतो? माऊलींचंच आपण संसार दुःखमूळ. संसार विश्व जगत समानार्थी शब्द आहे. जगत गच्छति इति जगत, संसारात इति संसार. जगत जर दुःखमूळ असेल, माऊली सगळ्यांचा पाठ हा बघा, सगळे सकाळी म्हणतात संसार दुःखमूळ चौकडेंग. सगळे आपल्या काकड्यात कसा हेच चालेल. बरं कसं आहे, हे प्रमाण सगळ्यांना पाठ आहे आणि पाठच आहे. आला बाबा लक्षात. पुढे जाऊन सांगतो, या विश्वात देव जरी आला तरी तो सुखी नाही. तुम्ही बघा, मी जास्त उदाहरण देत नाही, फक्त प्रभू रामचंद्रांचा संसार बघा. तुकाराम महाराज म्हणतात, प्रभू झाला तरी संसाराचा दास. अहो, ज्या उद्या राज्याभिषेक होणारे, गादीवर बसणारे, आज त्या गैरी मातेने एवढा मोठा घोळ करून टाकला. किती दुःख आहे. काही माता क्रोधाघात केली. त्यावेळेस प्रथा होती, एक कोपगृह असायचं. उडाला राग आला तर त्या घरात जायचं आणि ती खोली सजलेली नसायची, म्हणे अंधार, पंखे बंद, आणि मग असे थोडे जुने कपडे घालायचे, वेणी असेल तर सगळ्या वेण्या सोडायच्या, अंगातले दागिने काढायचे आणि सगळं काढून मग रडायला सुरुवात करायची. पूर्वीचे राजे फार घाबरायचे. कोपगृहाचं दार जर उघडलेलं दिसलं, सगळे राजे हादरून जायचं मध्ये, एकदम बापरे आता काय होतंय. कोपगृहाचं दार, कारण काय असायचं की राग आला तरच त्या घरात जायचं. त्यावेळेस कोपगृह होते, आता कोपगृह नाही. आता कोपगृहाची वेगळी खोली नाही, प्रत्येक खोली कोपगृह आहे. आता काही चिडायला रागायला त्या खोलीत नाही, कुठे राहू शकतात. काही माता कोपगृहात गेली, सगळं पुढचं झालं. रामाला वनवासात जावं लागलं. वनवर नुसतं नाही, तिथं पुन्हा वनवासात गेलं तर रावणाने सीतेला पळवून दिलं. तिथं त्रास, एवढं दुःख. वाटेत जाताना सीतेला हुडकायला किती कष्ट लागले. सुग्रीवाला बघा, वाणीचा वध करा, हे ते, बरं शोध लागत नाही कुठं होते. त्या समुद्रापर्यंत पोहोचले, समुद्र रस्ता येत नव्हता, तिथं अडचण. तिथं गेले, सीतामाते एवढे युद्ध करावं लागलं, त्यांना घेतले, पुन्हा वापस आले. पुन्हा सीता मातेवर असे वेगवेगळे आक्षेप आले, पुन्हा सीता मातेचं त्या किती दुःख आहे. संसारामध्ये देवाला सुद्धा दुःख आहे. अहो, एवढंच कसं आला, त्यांना जो मुलगा झाला लवकुश, जन्मात वेळेस तोंड तरी बघायला मिळालं. पहिली भेट कधी आहे लवकुशांची? तो अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवला आणि मग तिथं त्या रणांगणावर पहिली भेट. आणि मी अजून एक सांगू का, माऊली तर संसार दुःखमूळ आहे असं म्हणतात. तुकाराम महाराज दोन पाऊल ह्याच्या पुढचं सांगतात. एक तुम्हाला एक मी विचारतो, समजा मी जर तुम्हाला असं जर म्हणलो, मी जर उद्या पंतप्रधानाच्या निवडणुकीला जर उभा राहिलो तर तुम्ही मला मत देता का? नाही. काय 3-4 दिवस झालं प्रवचन सांगताय तरी मत देताय.
बरं ठीक आहे, मलाही माहिती आहे मला मत मिळणार नाही. आणि काय आहे, तुम्ही मला मत देणार नाही त्याचं कारण सांगू का? तुम्ही मला मत द्यावीत याच्याकरता रात्रीत वाटायला माझ्याकडे येते. त्याच्यामुळे मला खात्री आहे तुम्ही मला मत देणार नाही. पण समजा मी पंतप्रधान व्हावं असा विचार तरी करू शकतो की नाही? विचार करायला काय हरकत आहे? माझी इच्छा जर झाली, अरे हो मी विचार तरी करेन पंतप्रधान व्हावं. पण तुकाराम महाराज म्हणतायत, सुख नाही कोठे आले हा संसारी, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार सुद्धा नाही कोठे. तुम्ही सुखाचा विचारच करू नका. म्हणून विश्व हे जड आहे, आणि जे जड असतं ते कधीही सुख देत नाही. जडत्व आलं की परिच्छिन्नत्व आलं, आणि परिच्छिन्नत्व आलं की नश्वरत्व आलं, आणि नश्वरत्व आलं की दुःख आलं. त्याच्यामुळं विश्व ह्याच्या पुढे विश्वापर्यंत माऊली थांबणार नाही. मग त्यांना जायचं आहे आता विश्वात्मक अशा देवाकडे. बरोबर. आता आजची वेळ तर तशी मी माफी मागतो, कारण 10 मिनिट पुढे गेले. परंतु मला विक्रम गुरुजींनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, कारण पुढे काही कार्यक्रम नाहीच लगेच असे, म्हणून एक 5-10 मिनिट मागे पुढे चालेल म्हणून. तरी पण वेळेचं पाळायला पाहिजे होतं. उद्या विश्वाला जो पुढे आत्मा शब्द जोडला, त्या आत्मा शब्दाचं चिंतन, त्यानंतर विश्वात्मक देव असं जे माऊली म्हणतात, तर त्या देव शब्दाने निवृत्तीनाथ घ्यायचे का भगवंत घ्यायचे? भगवंत घेता येणार नाहीत तर का घेता येणार नाहीत, आणि निवृत्तीनाथच घ्यायचे तर का घ्यायचे? हा एक मुद्दा. त्यानंतर तसं मला आजच का मी पुस्तक सुद्धा आपणचं पुस्तक आणलं होतं की मी काल म्हणालो वाघ यज्ञावर कसं बोलावं या जे सांगितलं होतं. पण वाघ यज्ञाचा थोडा विचार करून उद्या उपनिषदांतून पहिली ओवी आपल्याला बघायची. म्हणजे उपनिषदामध्ये आता विश्वात्मके देव, उपनिषदात विश्वात्मक देव कुठे सापडतो, वाघ यज्ञ उपनिषदात कुठे सापडतो, आणि त्या वाघ यज्ञाने संतुष्ट होता देवाला करता येतं का, संतांना करता येतं का, हे उपनिषदांमध्ये कुठं आपल्याला मिळतं हे आपल्याला उद्या बघायचंय. आणि जर हे सगळं झालं, जर वेळ उरला तर मग जे खेळांचे व्यंकटी सांडू या ओवीला सुद्धा आपण सुरू करूया. मला माहितच होतं आज उशीर होणार आहे, म्हणून माझ्या येताना मला एक ओवी रूपानं तुम्हाला सांगावी अशी इच्छा झाली. आता हे ओवी म्हणजे एक बालकाची ओवी आहे असं झाला, एक विनोद म्हणून. तसं तर सांगायचं नव्हतं पण सांगतो. खूप साधी ओवी, तुम्हाला अर्थ कळेल. आता 9 वाजले, आता 9 वाजले, वाघ यज्ञ पाहणे राहिले, तरी श्रोत्यास प्रार्थी उद्या बघू. तुम्हाला मला आज विश्वात्मक देव आणि वाक्यज्ञ सांगायचं होता, परंतु आपण उद्या मात्र निश्चित याचा विचार करूया. जर काही एखादा अपशब्द झाला असेल तर आपण थोडं पालक समजून घ्या. आणि झालेली सेवा पूज्य सद्गुरू दासगणू महाराजांच्या चरणी, पूज्य आपांच्या चरणी, पूज्य वसुताईंच्या चरणी, सर्व श्रोत्यांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते.